टिटवाळ्यामधल्या ड्रग्सच्या प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट हाती येते। टिटवाळ्यामध्ये पकडलेले ड्रग्स पेडलर अश्विनी पॉलने कचऱ्यामध्ये ड्रग्स फेकले होते अशी माहिती समोर आली आहे। अश्विनीला पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली। अश्विनी राहत असलेल्या घराची माहिती मिळताच पोलिसांनी बारकाईने पाळत ठेवली। पालिका अधिकारी असल्याचं भासवत पोलिसांनी या भागामध्ये सर्वे सुरू केला आणि तिच्या घरापर्यंत पोलीस जाऊन पोहोचले। अखेर वरिष्ठांकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याच्या नंतर पोलिसांनी तिच्या घरावरती छापा टाकला। अश्विनीचा लिव्ह इन पार्टनर तिला ड्रग्स पुरवत होता, त्याची विक्री ती करत होती। तब्बल 6 कोटी रुपयांचं ड्रग्स तिने कचऱ्याच्या डब्यात लपवलं होतं। पोलिसांनी छापा टाकला असता सगळं घर शोधलं पण ड्रग्स काही सापडलं नाही। अखेर पोलिसांचं लक्ष कचऱ्याच्या डब्याकडे गेलं आणि अश्विनीचं बिंग फुटलं। आपल्यासोबत या ठिकाणी याच सोसायटीतील काही रहिवासी आहेत। हो, पोलीस लोक आले होते। 2-4 दिवस इथं फिरत होते वेशांतरमध्ये। आपल्याला काय ते KDMच्या कामामुळे आलेले आहे म्हणून सांगितले। माझ्याकडे पण एक महिला आली, मॅडम बोलते इथं तुम्ही लसीकरण वगैरे घेतलेलं आहे का पहिला? हो म्हटलंय। त्याच्यानंतर ते निघून गेले। आपल्याला 2 दिवसानंतर कळाले इथं अमुक महिलांना असं ड्रग्सचं कामं करताना उचलून नेलेले आहे। त्याच्यानंतर आम्हाला खळबळ झाले। इथली नागरिक सगळे घाबरून गेले। रूम भाड्याने देताना प्रथमतः तर सर्वांनी सोसायटीमध्ये त्याची नोंदणी करायला पाहिजे आणि पोलीस व्हेरिफिकेशन करायला पाहिजे। तात्काळ कॉम्बिंग ऑपरेशन करून अशा प्रकारे ज्या घटना घडत आहेत यावरती आणखी सखोल चौकशी करून संबंधित जे कोणी गुन्हेगार आपल्याला सापडतील त्यांच्यावरती तात्काळ ॲक्शन घेण्याचं आम्ही पोलिसांना कालच निवेदन दिलेलं आहे। कॅमेरामन अभय त्रिपाठीसह सुरेश काटे, ABP माझा, टिटवाळा, कल्याण। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।